महाराष्ट्रातील एका छोट्याशा गावात सुमारे 28 ते 30 वर्षांची एक महिला दारोदारी जाऊन भीक मागत आपला उदरनिर्वाह करत होती. अशीच ती एक दिवस भीक मागत एका घरासमोर येते. दरवाजाबाहेर उभी राहून ती आवाज देते, कोणी घरात असेल तर मला काहीतरी खायला द्या, मी 3-4 दिवसांपासून उपाशी आहे. ती महिला काही वेळ तसाच आवाज देत राहते, पण घरातून कोणताच प्रतिसाद येत नाही. कोणी दरवाजा उघडत नाही. म्हणून ती नाराज होऊन तिथून निघू लागते. तेवढ्यात पाठीमागून आवाज येतो, थांब, मी बाथरूममध्ये होतो, त्यामुळे बाहेर यायला उशीर झाला. ती महिला पुन्हा मागे फिरते आणि घराच्या दरवाजापाशी येऊन उभी राहते. त्या घराचा मालक दरवाजात येतो. त्याचं नाव राजेश, वय साधारण 35 वर्ष. राजेश त्या महिलेकडे पाहतो आणि तिच्या चेहऱ्याकडे पाहतच राहतो. ती महिला पुन्हा म्हणते, साहेब, मला खूप भूक लागली आहे. 3-4 दिवस झाले काहीच खाल्लं नाही, काहीतरी खायला द्या. राजेश तिच्याकडे बघत म्हणतो, मला असं वाटतंय की मी तुला कुठेतरी पाहिलंय. त्याचं हे बोलणं ऐकून ती महिला थोडं हसते आणि म्हणते, साहेब, तुम्ही मला कुठे पाहिलं असणार? माझं तर रोजचं हेच काम आहे. मी दारोदार जाऊन भीक मागते. कदाचित तुम्ही एखाद्या घरात पाहिलं असेल. तेव्हा राजेश म्हणतो, नाही, मला वाटतं मी तुला चांगल्या प्रकारे ओळखतो. तू शीलाची मैत्रीण नंदिनी तर नाहीस ना? हे ऐकून ती महिला थक्क होते. आश्चर्याने म्हणते, हो, माझं नाव नंदिनीच आहे, पण तुम्ही शीलाला कसं ओळखता? राजेश उत्तर देतो, शीला माझी बायको होती. आमचं लग्न झालं होतं. ते ऐकून नंदिनी अचंबित होऊन म्हणते, पण शीलाचा नवरा तर खूप सडपातळ होता ना? तुम्ही तर खूपच तंदुरुस्त दिसताय. राजेश असत म्हणतो, हो, पण मी आता व्यायाम करतो, काजू बदाम खातो, त्यामुळे शरीर वाढलं आहे. तेव्हा नंदिनी विचारते, शीला कुठे आहे? जर ती घरात असेल तर तिला बोलवा, मला तिच्याशी बोलायचं आहे. हे ऐकून राजेशच्या चेहऱ्यावर नाराजी दिसते. तो थोडा हळू आवाजात म्हणतो, शीला मला सोडून निघून गेली आहे. नंदिनी स्तब्ध होऊन विचारते, असं काय झालं की शीला तुम्हाला सोडून गेली? राजेश सांगतो, शीला कोणत्या तरी मुलावर प्रेम करत होती. तिला त्याच्या सोबतच संसार करायचा होता, पण तिच्या वडिलांच्या आग्रहाखातर तिचं माझ्याशी लग्न झालं. काही महिने ती माझ्या बरोबर राहिली, पण तिच्या वडिलांचं निधन झाल्यावर तिला संधी मिळाली आणि ती त्या मुलासोबत पळून गेली. जेव्हा मला तिच्या प्रेमाविषयी कळलं तेव्हा मी तिला समजावण्याचा खूप प्रयत्न केला, पण काही उपयोग झाला नाही. आता मी आणि माझा लहान भाऊ आम्ही दोघंच या घरात राहतो. मित्रांनो, राजेश आपल्या लहान भावासोबत एकाच घरात राहत होता. त्याचे आई वडील खूप वर्षांपूर्वीच गेले होते. वरून त्यांचं ज्या मुलीशी म्हणजे शीलाशी लग्न झालं होतं ती सुद्धा त्याला सोडून गेलेली होती. त्यामुळे ते दोघं भाऊ एकटेच त्या घरात राहत होते. जी महिला भीक मागायला आली होती तिचं नाव नंदिनी होतं. ती शीला हिच्या माहेरची होती. त्यामुळे राजेश जेव्हा शीला हिला माहेरी सोडायला जायचा तेव्हा तिथे शीलाच्या मैत्रिणी यायच्या. नंदिनी सुद्धा त्यातलीच एक होती. ती राजेशची मस्करी करायची, गमतीने बोलायची. म्हणूनच राजेशने तिला एकदम पाहताच ओळखलं. राजेश आणि नंदिनी यांचं बोलणं सुरू होतं. बोलता बोलता राजेश तिला विचारतो, नंदिनी, मी असं ऐकलं होतं की तुझं लग्न झालंय, खरं आहे का? हा प्रश्न ऐकताच नंदिनी अचानक जोरजोरात रडू लागते. रडत रडत ती आपली संपूर्ण कहाणी सांगू लागते. नंदिनी म्हणते की हो, माझं लग्न झालं होतं, हे खरं आहे, पण माझा नवरा मला खूप त्रास द्यायचा. एवढंच काय, तर तो माझ्यावर हात सुद्धा उगारायचा. मी आणि माझ्या घरच्यांनी आमचा संसार टिकावा म्हणून खूप प्रयत्न केले. मी त्याची मारहाण सुद्धा काही काळ सहन केली, कारण मला वाटायचं जर मी नवऱ्याला सोडून माहेरी आले तर माझ्याबरोबर माझ्या आई वडिलांचाही अपमान होईल. समाज अशा स्त्रीकडे वाईट नजरेने पाहतो. चूक तिची नसली तरी दोष तिलाच दिला जातो. मी शेवटपर्यंत त्याला समजावण्याचा प्रयत्न केला,
पण काही उपयोग झाला नाही. मी त्याच्या डोळ्यांसमोर आले की त्याचा राग अनावर व्हायचा. तो मला शिवीगाळ करायचा, मारहाण करायचा. माझे सासू सासरेही त्याच्या बाजूनेच होते. त्यामुळे सासरी मी एकटीच पडले. शेवटी माझी सहनशक्ती संपली आणि मी सासर सोडून कायमची माहेरी आले. कदाचित माझ्या नवऱ्याला हेच हवं होतं. मी माहेरी आल्यानंतर त्यांनी मला परत बोलावलंच नाही. उलट घटस्फोटाचे पेपर पाठवून दिले आणि आमचा घटस्फोट झाला. त्यानंतर मी आई वडिलांबरोबर राहू लागले. पण काही काळाने तेही हे जग सोडून गेले. मग माझा मोठा भाऊ आणि वहिनी माझ्याशी खूप वाईट वागू लागले. ते मला मानसिक आणि शारीरिक त्रास द्यायचे. मला राहणं अशक्य झालं म्हणून मी माहेरही सोडलं. मग मी शहरात आले. एका छोट्या खोलीत राहू लागले. तिथे राहून मी इकडे तिकडे कामं करू लागले. पण जिथे जिथे काम करायला गेले तिथे लोक माझ्याकडे घाणेरड्या नजरेने पाहायचे. सगळ्यांना कळलं होतं की मी घटस्फोटीत आहे आणि एकटीच राहते. म्हणून प्रत्येक जण माझ्या वाटेत आडवा येऊ लागला. काही जण मला चुकीच्या नजरेने बघू लागले. या सगळ्यांना कंटाळून मी शहरात दुसऱ्या भागात गेले. तिथे राहायला लागले आणि मग मी पेहराव बदलून भीक मागायला सुरुवात केली. मला भीती वाटायची कोणी काही वाईट केलं तर. म्हणून मी ठरवलं की काहीतरी काम मिळेपर्यंत भीक मागून पोट भरावं. हे सगळं ऐकल्यावर राजेशच्या डोळ्यात पाणी येतं. तोही रडू लागतो. काही वेळाने दोघंही शांत होतात. राजेश मग पुढाकार घेतो आणि आपल्या मनातील गोष्ट तिला सांगतो. तो म्हणतो की नंदिनी, तुला वाईट वाटणार नसेल तर मी तुला काही सांगू इच्छितो. नंदिनी म्हणते की हो बोल, तुला काय बोलायचं आहे. राजेश म्हणतो, हे बघ नंदिनी, तू भीक मागून तुझं पोट भरतेस हे बघून मला खूप वाईट वाटतं. मला वाटतं की तू हे काम आजपासून थांबव. तुला आयुष्यासाठी ज्या गोष्टी लागतील त्याची यादी मला दे. मी त्या गोष्टी तुला आणून देईन. माझी बायको सुद्धा मला सोडून गेली आहे आणि तुझ्या नशिबातही तेच आलं. माझ्या घरात आता कोणतीही स्त्री नाही जी योग्य प्रकारे घर सांभाळू शकेल. म्हणूनच मला असं वाटतं की आपण दोघांनी लग्न करावं. तुला काय वाटतं, तू माझ्याशी लग्न करशील का. तेव्हा काही क्षण नंदिनी अगदी शांतपणे उभी राहते आणि विचार करते. थोडा वेळ विचार केल्यानंतर ती राजेशला म्हणते, राजेश, तू जे काही बोलतो आहेस ते खरंच योग्य आहे आणि मला ते पटतंय सुद्धा. पण एक गोष्ट मनात सतत चालू आहे. जर तुझी पहिली बायको परत आली तर तेव्हा तू मला पुन्हा घराबाहेर काढशील का आणि मला पुन्हा एकदा त्यात सगळ्या त्रासातून जावं लागेल का. मी आयुष्यात इतकं काही सहन केलं आहे की पुन्हा एकदा तसंच सहन करायची ताकद उरलेली नाही. म्हणून मला असं वाटतंय की ज्या पद्धतीने मी सध्या जगत आहे तेच माझं आयुष्य असावं. मी सकाळपासून संध्याकाळपर्यंत भीक मागते, त्यातून माझं पोट भरतं आणि थोडेफार पैसे सुद्धा मिळतात जे मी माझ्या खोलीचं भाडं भरायला वापरते. कधी एखाद्या दिवशी भीक मिळाली नाही तरी आधीचे काही पैसे शिल्लक ठेवलेले असतात. त्यामुळे मी अजूनपर्यंत तग धरली आहे. माझं जगणं अवघड आहे पण तरीही ते माझं आहे. किमान मी सुरक्षित आहे. हे ऐकून राजेश गंभीर होतो आणि शांतपणे तिला समजावतो, नंदिनी, माझा शीलाशी घटस्फोट झालाय. आता तिच्याशी माझं काहीच देणं घेणं नाही. तिला परत यायची इच्छा झाली तरी मी तिला परत स्वीकारणार नाही आणि म्हणूनच मी तुला लग्नाचा प्रस्ताव देतोय. मी तुला ओळखतो, तुझा भूतकाळ मला माहीत आहे आणि तूही एक चांगली स्त्री आहेस. आपण दोघं एकटे आहोत, आपलं कोण नाही. मग एकमेकांना साथ देणं योग्य नाही का. राजेशच्या या बोलण्यावर नंदिनी काही वेळ विचार करते आणि मग हलकेच डोकं खाली करून म्हणते, राजेश, मी तयार आहे तुझ्यासोबत लग्न करायला. हे ऐकून राजेशच्या चेहऱ्यावर समाधानाचं हसू उमटतं. तो नंदिनीच्या खांद्यावर असलेलं घाटोडं काढतो आणि तिच्या हातातला कटोरा घेऊन दूर फेकून देतो. त्यानंतर तो तिचा हात हातात घेतो आणि तिला आपल्या घरी घेऊन जातो. घरात गेल्यावर राजेश नंदिनीला घर दाखवतो आणि सांगतो
हे माझं घर आहे. माझ्या आई वडिलांचा मृत्यू माझा लहान भाऊ लहान असतानाच झाला होता, म्हणूनच आम्ही दोघच भाऊ इथे राहतो. हे ऐकून नंदिनी म्हणते, आजपासून हे घर माझं आहे ना? राजेश लगेच म्हणतो, हो, आता हे तुझंच घर आहे. नंदिनी लगेच झाडू उचलते आणि घराची साफसफाई सुरू करते. राजेश मात्र काही कामासाठी वर छतावर जातो. इतक्यात राजेशचा लहान भाऊ प्रवीण, जो बाहेर गेला होता, तो परत येतो. तो घरात शिरतो आणि पाहतो की काय, एक अनोळखी बाई घरात झाडू मारते. तो हैराण होऊन नंदिनीला विचारतो, तू कोण आहेस? चोरी करायला तर आली नाहीस ना? नंदिनी रागाने उत्तर देते, अरे, स्वतः आमच्या घरात येऊन मलाच विचारतोयस की तू कोण आहेस? हे ऐकून प्रवीण म्हणतो, हे माझ्या दादाचं घर आहे. तू इथे काय करते आहेस? नंदिनी शांतपणे पण ठामपणे म्हणते, आजपासून हे घर माझं आहे. हे ऐकून प्रवीण संतापतो. तो नंदिनीचा हात पकडतो आणि तिला घराबाहेर काढण्याचा प्रयत्न करतो. नंदिनी त्याला विरोध करते आणि म्हणते, राजेश मला इथे घेऊन आला आहे, त्यामुळे राजेश शिवाय मला कोणीही इथून हाकलू शकत नाही. त्यांच्यात बाचाबाची सुरू होते. इतक्यात छतावर असलेल्या राजेशला त्यांचा आवाज ऐकू येतो. तो वरूनच म्हणतो, तुम्ही दोघं शांत राहा, मी खाली येतो. राजेश खाली येतो आणि अंगणात पोहोचतो. तो प्रवीणला समजावतो, ही तुझ्या वहिनीची मैत्रीण आहे. ती दारोदार फिरून भीक मागत होती. तिच्या नवऱ्याने तिला घटस्फोट दिला. माझी बायको सुद्धा मला सोडून गेली. मी तिला ओळखतो, म्हणून मी विचार केला की तिला घरात आणावं. तिच्यामुळे घरात थोडी मदत होईल आणि ती सुद्धा सुरक्षित राहील. हे ऐकून प्रवीण थोडा आश्चर्यचकित होतो. काही वेळ विचार करून तो म्हणतो, ठीक आहे दादा, पण गावात लोक काय बोलतील? 4 लोक काय म्हणतील याचीही चिंता आहे. आपल्या घराची बदनामी होईल. प्रवीणचं बोलणं ऐकून राजेश गंभीर होतो. तो थोडा विचार करतो आणि मग म्हणतो, मग सांग, आता यावर आपल्याला काय करायला हवं? तेव्हा प्रवीण राजेशला म्हणतो, दादा, तुला जर नंदिनीला आपल्या घरात ठेवायचं असेल तर तुला तिच्याशी मंदिरात जाऊन विधीपूर्वक लग्न करावं लागेल. मग ती तुझी बायको आणि माझी वहिनी म्हणून सन्मानाने इथे राहू शकेल. राजेश प्रवीणचं म्हणणं मान्य करतो आणि त्याला गावातील पोलीस पाटलांना बोलावून आणायला सांगतो. स्वतः मात्र तो घरीच थांबतो आणि पाटील येण्याची वाट पाहतो. थोड्याच वेळात प्रवीण पोलीस पाटलांना घेऊन घरी येतो. पोलीस पाटील आल्यावर राजेश त्यांना सगळी परिस्थिती स्पष्टपणे सांगतो. तो म्हणतो, या मुलीचं नाव नंदिनी आहे. हिचं या जगात कोणीही नाही. माझी पहिली बायको मला घटस्फोट देऊन निघून गेली आहे. त्यामुळे आम्ही दोघांनीही ठरवलं आहे की आम्ही एकमेकांशी लग्न करावं. तुम्ही हिला विचारून पहा, तिचा या लग्नासाठी पूर्ण सहकार आहे की नाही. लग्न झालं तर माझं कुटुंब पूर्ण होईल आणि हिचं दुःखद आयुष्य थांबेल. पोलीस पाटील नंदिनीला विचारतात, बाई, या लग्नासाठी तुझ्यावर कोणताही दबाव तर नाही ना? हे लग्न तुझ्या संमतीने होत आहे ना? तेव्हा नंदिनी त्यांना नमस्कार करून म्हणते, हो, मला या लग्नाला पूर्ण सहमती आहे. कोणताही दबाव माझ्यावर टाकलेला नाही. हे ऐकून पोलीस पाटील विचार करतात की जर हे दोघं लग्न करत असतील तर त्यांचे आयुष्य सुधारेल. त्यामुळे तेही या लग्नाला संमती देतात. त्यानंतर गावातील काही लोकांना एकत्र करून पोलीस पाटील मंदिरात नेऊन राजेश आणि नंदिनीचं लग्न लावून देतात. लग्नानंतर नंदिनी हक्काने राजेशच्या घरी राहायला लागते. ती त्या घरात राहायला लागल्यावर घरात मोठा बदल घडतो. स्वच्छता, नीटनेटकेपणा आणि जपणूक. राजेश आणि प्रवीणला याची जाणीव होते की घरात एका स्त्रीचं असणं किती गरजेचं असतं. हळूहळू राजेश आणि नंदिनीच्या लग्नाला 8 महिने होतात. एक दिवस नंदिनी राजेशला गोड बातमी देते की ती प्रेग्नेंट आहे. तेव्हापासून राजेश आणि प्रवीण तिची फार काळजी घेतात. 9 महिने पूर्ण होतात आणि नंदिनी एका गोंडस मुलाला जन्म देते. राजेश आपल्या मुलाचा चेहरा पाहून खूपच आनंदित होतो. तो रोज ऑफिसहून आल्यावर
आपल्या मुलाबरोबर खेळतो, त्याचं रडणं हसणं अनुभवतो. बाप होण्याचा आनंद तो मनापासून घेत असतो. एक दिवस अचानक नंदिनी राजेशला म्हणते, तुमच्याकडे वेळ असेल ना तर एक दिवस माझ्यासाठी काढा. हे ऐकून राजेश थोडा आश्चर्यचकित होतो. तो विचार करतो, अरे असं हिचं काय काम असेल म्हणून ती आपल्याकडे एका दिवसाचा वेळ मागत आहे. तेव्हा राजेश म्हणतो की मी तुला वेळ द्यायला तयार आहे, परंतु तुझे काय काम आहे ते तर सांग. तेव्हा नंदिनी म्हणते, आपण तिथे गेल्यावरच कळेल, पण मला तुमचा एक दिवस हवा आहे. राजेश तिचं मन राखतो आणि म्हणतो, ठीक आहे, तुला कुठे न्यायचं आहे ते सांग, मी ऑफिसमधून सुट्टी घेईन. 2-3 दिवसांनी नंदिनी तयार होते आणि राजेशलाही सांगते की तयार हो. राजेश बाळासह तिच्या बरोबर निघतो. रस्त्यात राजेश पुन्हा विचारतो, कुठे चाललोय आपण? तेव्हा नंदिनी म्हणते, आपण माझ्या माहेरी चाललो आहोत, कारण तिथे माझ्या दादा आणि वहिनीने मला वाईट वागणूक दिली होती. त्यांनी मला बोल लावले, घराबाहेर काढलं. मला त्यांना दाखवायचं आहे की देव माझ्या पाठीशी होता. त्यांनी मला झिडकारलं, पण आज मी माझं आयुष्य सुखात जगते. राजेश तिच्यासोबत तिच्या माहेरी पोहोचतो. नंदिनी आपल्या माहेरच्या घराच्या दारात उभी राहते आणि जोरजोराने भावाला हाक मारते. तिचा आवाज ऐकून आजूबाजूचे लोकच जमा होतात. तिचा भाऊ आणि वहिनी बाहेर येतात. नंदिनी आपल्या भावाला म्हणते, दादा, भलेही तुम्ही दोघांनी मला वाईट ठरवून मला नको ते बोल लावून घराबाहेर काढले, पण देवाने माझं ऐकलं आहे. माझे आयुष्य मी आता अगदी सुखाने समाधानाने जगत आहे. त्यामुळे तुम्ही तुमचे पुढील आयुष्य जगत असताना तुम्हाला कोणत्याही गोष्टींची गरज पडली तर तुम्ही लोक माझ्याकडे येऊ शकता. खरं तर नंदिनीच्या दादा आणि वहिनीने छोट्या मोठ्या गोष्टींच्या खाण्यावरून सुद्धा नंदिनीला खूप टोमणे मारले होते आणि याच गोष्टींवरून त्या लोकांनी नंदिनीचे जगणे मुश्किल करून ठेवले होते. म्हणून तर नंदिनी ते घर सोडून गेली होती. कारण म्हणतात ना, माणसाला कितीही काम करायला सांगितले तर काम करून माणसाचे शरीर थकते, परंतु माणूस मनाने थकत नाही. त्यामुळे दुसऱ्या दिवशी पुन्हा तो त्या जोमाने काम करतो. पण ज्या माणसाला नीट खायला प्यायला न देता सतत वाईट साईट बोलले जाते, तेव्हा तो माणूस शरीराने नाही तर मनाने थकून जातो आणि मनाने थकलेला माणूस काम करूच शकत नाही. नंदिनीचीही हीच अवस्था झाली होती. सततच्या अपमानांनी टोमण्यांनी ती मनाने थकली होती. त्यामुळे तिला ते घर सोडावं लागलं. स्वतःच्या पोटाची खळगी भरण्यासाठी तिला ते घर सोडून गेल्यावर तिच्या दादा आणि वहिनीने एकदाही तिला शोधण्याचा प्रयत्न केला नाही. उलट शेजाऱ्यांनी नंदिनीबद्दल विचारल्यावर ते सांगायचे की ती कुठल्या तरी मुलासोबत पळून गेली आहे. आम्ही तिला किती लाडात ठेवत होतो, पण तिचं तसंच वागणं होतं, असं सांगून त्यांनी लोकांच्या नजरेत नंदिनीचं वाईट चित्र उभं केलं. पण आज नंदिनीने सर्व लोकांसमोर सत्य मांडलं आणि आपल्या दादा आणि वहिनीच्या खोटेपणाचा आणि वागणुकीचा पर्दाफाश केला. ही गोष्ट ऐकून तिथे उपस्थित सगळ्यांच्या लक्षात आलं की खरं तर नंदिनी त्या घरातील अन्याय, उपेक्षा आणि अपमानाला कंटाळून घर सोडून गेली होती. हे ऐकून तिच्या दादा आणि वहिनीचे चेहरे उतरले आणि लाजेने त्यांनी मान खाली घातली. त्यांच्या चुकीची कबुली देणं तर दूरच, पण चेहऱ्यावरची लाज सर्व काही सांगून गेली. या सगळ्यानंतर नंदिनी आपल्या माहेरच्या घरात एक पाऊलही न टाकता राजेश आणि आपल्या लहानग्या बाळासह पुन्हा आपल्या घरी म्हणजेच राजेशच्या घरी परतते. राजेश, नंदिनी आणि त्यांचा मुलगा पुन्हा आनंदाने आयुष्य जगायला लागतात. राजेशचा छोटा भाऊ प्रवीण याचीही नंदिनी अगदी आईसारखी काळजी घेते. घर व्यवस्थित सांभाळते. प्रेमाने आणि जिव्हाळ्याने सगळ्यांचं मन जिंकते. तर मित्रांनो, तुम्हाला आजची कथा कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि अशाच
छान छान कथांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नव्या कथेसह. धन्यवाद.